मिस्टर मयूर स्टार्ट करते अपनी गेंदबाजी को। पिछली मैच जरूर हारे थे, इस मैच में कमबैक करने की कोशिश, अच्छी नींव रखी है। पहली गेंद डॉट, उसके बाद एक बार फिर से चेंज ऑफ द पेस, उसको करारा जवाब विकास होता हुआ द्रोणा वॉरियर टीम का। यस डीजे यस धन्यवाद डीजे। अच्छी गेंदबाजी की कोशिश थी, गेंदबाज को अच्छा रीड किया, उसके बाद जरूर पॉइंट के ऊपर से एक शानदार इस बार तेज तरार और अपने पोलोद्र में यस कॉटन बॉल, फिंगर इज अप, विकेट इज गॉन, डीजे म्यूजिक इज ऑन। यस धन्यवाद डीजे। तो पहला ब्रेक तो यहां से हासिल करते हैं मिस्टर मयूर, चेंज ऑफ द पेस नजर आया, अच्छी तेज तरार गेंद थी, उसके पहले वाली स्लो डाली थी, उसके बाद जरूर पेस को थोड़ा सा बढ़ाया और विकेट हासिल किया, विकास को भेज दिया पवेलियन बैक टू द, और यहां से अच्छी लेंथ और लाइन को क्या मेंटेन करेंगे, जरूर मैच को जीतना है। नया बैटर, नया बल्लेबाज मिस्टर बंटी, स्ट्राइक एंड पे, नॉन स्ट्राइक एंड पे मुनेश, दो भाई की जोड़ी यहां पे लगी होती। यहां से पार्टनरशिप बिल्ड करना होगा, अगर अच्छा टारगेट रखना होगा तो पार्टनरशिप पहले बिल्ड करना होगा। यहां से जड़ में गेंद थी, वहां में मिस फील्ड नजर आई, और मिस फील्ड के बाद दो रन आसानी से मुकम्मल, दो रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 6 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। इस तरह से बल्लेबाजी करनी होगी, तकनीक का इस्तेमाल करना होगा, अच्छी गेंद का सम्मान, बुरी गेंद का अपमान, कैलकुलेटिव क्रिकेट यहां से खेलना होगा। जरूर अर्ली विकेट नजर आई मयूर के द्वारा, बंटी एक बार फिर से रेडी, अगली गेंद एक बार फिर से राइट ओवर द विकेट से डालेंगे मिस्टर मयूर। यहां पे बैकफुट पे गए पंच, और गली रिजन से गेंद 1 बाउंस 2 बाउंस, और अच्छा फील्ड वहां पे लॉन्ग स्टॉप रीजन में, तब तक 3 रन आसानी से मुकम्मल, 3 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 9 ऑन द बोर्ड। इस ओवर का आखिरी गेंद रहेगा इस पावर प्ले का। आखिरी गेंद इस ओवर की मयूर के द्वारा, मुनेश इस बार स्ट्राइक एंड पे, हल्के हाथों से सम्मान, और यहां पे 1 रन आसानी से मुकम्मल, अच्छी रनिंग विद विकेट नजर आई, और इसी के साथ ओवर की समाप्ति। दूसरी ओवर आएगी तब तक सुनेंगे डीजे को। यस धन्यवाद डीजे। षटक संपलंय आणि षटकानंतर मात्र एक विकेटचं नुकसान सुद्धा बघायला मिळालं विकासच्या स्वरूपात, मात्र नक्कीच तदनंतर धावसंख्या मात्र फलकावर बघायला मिळते। दहा धावा, चला 12th मॅन द लक्ष असू द्या सर्व संघ मालक, प्रत्येक संघाचे 12th मॅन इथे उपस्थित असणं गरजेचं असेल। दोन्ही संघाचे 12th मॅन या। राहुल बघूया, राहुल यांचा पुढचा चेंडू
स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, लाऊड अपील फेटाळली जाते आणि इथे मात्र पहिला चेंडू आलाय निर्धाव. निर्धाव चेंडूने मात्र नक्कीच सुरुवात या षटकाची. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडूला रीड केलाय आणि इथे काय घडतंय, टेक कॅच विन मॅच. आणि मात्र नक्की हा सूत्र कुठेतरी विसरताना आणि इथे मात्र जीवदान मिळालाय मुनेशला. या तवा सिक्सर ऑन होता डीजे का मिक्सर. यस, थँक्यू डीजे. बघूया जीवदान मात्र मिळालाय आणि कोणाला, मुनेशला. आणि पुढच्या चेंडूवर त्रिफळाची फर्निचर डॅमेज आणि काय बदला घेतलाय आणि इथून मात्र नक्की हीच ती विकेट पाहिजे होती असं मात्र नक्कीच जल्लोष ग्राउंड मध्ये. विकेट मुनेशला परता लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. यस डीजे. यस, धन्यवाद डीजे. अक्षय मात्र आलाय, नवीन फलंदाज म्हणून दाखल झालाय. मुनेश मात्र परतलाय बॅक टू द पॅव्हिलियन. मागच्या चेंडूवर जीवदान मिळालं होतं परंतु पुढच्या चेंडूवर बदला, फर्निचर डॅमेज. आणि इथून मात्र नक्कीच राहुल चांगली गोलंदाजी करताना, चांगली वापसी करताना. इथे बघूया बॅकफुटवर गेलाय, पंच केलाय. सुपर फिल्डिंग, एक धावामध्ये रोखू शकणार नाहीये. एक धावेने धावसंख्या मात्र इन्क्रीज होताना, वाढताना. 17. बघूया पुढचा चेंडू राहुल यांचा आणि ते मात्र सफल होऊन लॉंग लेग रिजनला एक धाव मात्र पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. चेंडूला फील्ड केला जाईल, फेकला तो परबी 2 धावा मात्र नक्कीच पूर्ण. आणि या 2 धावेने धावसंख्या आकार घेताना 19 या आकड्यावर. षटकातला शेवटचा चेंडू असेल, 1 विकेट आणि मात्र 9 धावा. 5 चेंडू मध्ये राहुल बघूया अजूनही खर्च केले आहेत. शेवटचा चेंडू असेल, सायकेंडला मात्र बंटी. स्वतः मात्र संघ मालक आहे आणि बघूया फलंदाजीसाठी उतरलेत. शेवटचा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जातोय परंतु इथे अक्षयची गाडी रुळावरून उतरलाय. फिंगर इज अप, विकेट इज गॉन, डीजे म्युझिक इज ऑन. यस, धन्यवाद डीजे. मला नक्कीच सन्माननीय बाबुरावजी बरब साहेब दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांच्या माध्यमातून मात्र आपल्या लीग साठी भरीव देणगी तब्बल 2000 रुपयाची देणगी मात्र नक्कीच आले. खूप खूप आभार त्यांचे. इथे मात्र बघूया पॉइंटला शोधलाय, चेंडू सरळ निघून जातोय. येत 4 डीजे.
आणि इथे मात्र बघूया स्लाइस केलाय चेंडू सरळ येतोय समोरच्या कक्षेत तब्बल 4 धावा बॅक टू बॅक. नक्कीच बंटी बराप्पा मॅन इन फॉर्म संकट मोचन संघ संकटात सापडला होता आणि इथे येऊन बॅक टू बॅक 2 चौकार आणि तदनंतर मात्र पंच दर्शवताना इट इज अ वाईट बॉल. धावसंख्या 1 ने वाढताना आकार घेताना 29 ऑन दी बोर्ड. षटकातले अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली फटकेबाजी मात्र संध्याकाळच्या पर्वात बघायला मिळते बंटी बराप्पा यांच्या माध्यमातून. बघूया अजूनही 4 चेंडू या षटकातले बाकी. इथे मात्र पुन्हा स्लाइस केलाय चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने अलॉंग द कार्पेट रोल होताना चेंडू सरळ यासा 4 धावा डीजे. बघूया चांगली फलंदाजी बंटी यांच्या माध्यमातून. स्वतः संघ मालक आहेत आणि संघाला जिंकवायचं आहे आणि चांगली फलंदाजी मध्ये त्याच्या माध्यमातून भरताना इथे मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न असफल ठरताना यस इथे मात्र निर्धाव चेंडू आलाय आणि निर्धाव चेंडू सांगता मात्र झालाय. इथे लाईन मिळाले का बघूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल. कमबॅक मात्र केलाय परंतु ते कमबॅक व वारंवार टिकवलं पाहिजे. बघूया गोलंदाज अमोल रावते. इथे मात्र बघूया याचा चांगली लेंथ आणि लाईन मेंटेन करताना मिस्टर अमोल 2 निर्धाव चेंडू आल्यात. इथे वापसी केलाय षटकातला शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 13 धावा. लाऊड अपील तर नक्कीच कॉट बिहाइंड द विकेट बघायला मिळाला. बंटीला परतावं लागेल बॅक टू द पॅव्हिलियन. यस डीजे. धन्यवाद डीजे. चला सूचना असेल सगळ्यांना घाई करायची आहे. अजूनही आजच्या 2 मॅच मात्र पेंडिंग आहेत. इथे मात्र चेंडूला निहाळलं आणि दिलं सोडून पंचांवर. यस पण पंचांचा निर्णय होतोय. इट इज अ वाईट बॉल. धावसंख्या 1 ने आकार घेताना वरताना. तर पुन्हा एकदा सूचना असेल आणि शेवटची सूचना असेल 12th मॅन दोन्ही संघाची इथे उपस्थित असणं गरजेचं आहे. लिलका एंटरप्राइजेस चला तुमचा 12th मॅन. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. लिलका एंटरप्राइजेस अजय गोलंदाज परंतु तुमचा 12th मॅन इथे असणं गरजेचं आहे. तसेच रुना वॉरियर्स. पहिल्या चेंडूवर मात्र बिग हिट आली. त्यानंतर यास क्या बात आहे
सुंदर फटका काऊ कॉर्नर झोन मध्ये तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि एकच धाव आणि या एक धावेने धावसंख्या आकार घेताना 41 इथून 4 चेंडूचा खेळ अजून बाकी असेल. सेकंडला मिस्टर धनराज इथे बघूया सुंदर फटका बघायला मिळाला फक्त चेंडूला दिशा दिली आणि मात्र नक्कीच क्लेवर धावसंख्या 4 ने आकार घेताना 45 ऑन दी बोर्ड. बघूया पुढचा चेंडू आणि इथे मात्र पुन्हा त्याच दिशेने चेंडू सरळ 1 बाउन्स 2 बाउन्स आणि 3 बाउन्स 4 धावा. चौथ्या टप्प्यात चौकार डीजे. बघूया इथे मात्र चांगला शॉट सापडला होता परंतु चेंडूला चांगला प्लेयर सुद्धा सापडला आणि इथे मात्र विकेटचं पतन धनराजला परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन. यस डीजे. यस धन्यवाद डीजे. बघूया पंकेश आलाय न्यू बॅट्समन आणि इथे मात्र सुप्पाबा फटका होता परंतु सुप्पा कॅच सुद्धा आणि इथे पंकेशला परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन. मात्र नक्कीच इनिंग संपते. या इनिंग नंतर धावसंख्या मात्र 49 धावचा आव्हान असेल. चला या त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि त्वरित ओपनिंग सलामी पाठवायचे. चला घाई करायचे. यानंतर आपल्याला एक मॅच खेळवायची आहे. यस धन्यवाद डीजे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ओपनिंग पेयर मयूर
मयूर आणि साई मात्र बघूया 50 धावांचं आव्हान आहे. चला मॅचला स्टार्ट करायचं आहे. पहिला षटक मुनेश येतोय राईट हँड ओव्हर द विकेटने साईला. इथे बघूया ऑन साईडला अलॉंग द कार्पेट चेंडू रोल होताना एक धाव मध्ये पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे काय घडतंय. या चेंडू सरळ निघून जातोय. येत आहेत चौकार. चला धन्यवाद डिझे. बघूया पुढचा चेंडू पहिल्या चेंडून आलाय चौकार. आणि या चौकाने शुभारंभ होताना या इनिंगचा साई यांच्या फलंदाजीतून चांगली स्टार्ट बघूया मिळून देताना आपल्या संघाला. पुढचा चेंडू चला शौर्य वॉरियर्स विरुद्ध सुतार स्ट्रायकर. चला दोन्ही संघाच्या संघटनाकडे यायचं आहे नाणेफेकीसाठी. अजूनही दोन चेंडूचा खेळ असेल या षटकात. इथे बघूया चेंडू लॉंग ऑफ रिजनला सुप्पा फिल्डिंग धनराजच्या माध्यमातून 2 धाव मात्र पूर्ण. नक्कीच सन्माननीय बाबूरावजी बरफ साहेबांच्या माध्यमातून नाणेफेकी केली जाईल. चला सुतार स्ट्रायकरचा कर्णधार उपस्थित शौर्य वॉरियर्स. तर नक्कीच आपण जॉईन होताना नाणेफेकीसाठी आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल शौर्य वॉरियर्स विरुद्ध सुतार स्ट्रायकर. बघूया नाणेफेकी होते. बघूया नाणेफेकी जिंकले शौर्य वॉरियर्स संघ. निर्णय काय असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण असेल. जास्त बोलणार नाही कारण की वेळ खूप कमी आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देईन. बेस्ट ऑफ लक. नाणेफेकी जिंकून शौर्य वॉरियर्स संघाने मध्ये क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बघूया मॅच कडे. पंकज भोईर इथे मात्र जेवढा चांगला चेंडू होता तेवढा चांगला फटका. आणि इथे येतोय याच चौकार डीजे. धन्यवाद डीजे.
बघूया पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. तेज तरार चेंडू, तेज तरार फलंदाजी. हिट का जवाब पत्थर से. इथे मात्र नक्कीच अलॉंग द कार्पेट सुपर फिल्डिंग एकच धाव आणि एक धावेने स्ट्राईक मध्ये रोटेट केली जाईल. मयूर येतोय ऑन द स्ट्राईक. इथून बघूया दोन चेंडूचा खेळ झालाय. दोन चेंडू मध्ये धावा मात्र झाल्या 5 आणि एकंदरीतरित्या धावसंख्या संघाची मात्र फलकार बघायला मिळेल 12. टार्गेट आहे 50. इथून अजूनही 38 धावीची गरज असेल. मोठं आव्हान आहे. संध्याकाळचा पर्व आहे आणि इथून मोठे फटके खेळावे लागतील. समोर पंकेश विरुद्ध मयूर. इथे मात्र चांगला फटका चेंडू सरळ अलॉंग द कार्पेट. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 4 धावा या चौकाराने. ऐकूया डीजेला. बघूया पुढचा चेंडू. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये आणि इथे मात्र नक्कीच इनसाइड एज लेमन कडे लागली होती. झेल सुटलाय. जीवनदान मात्र मिळालाय. चांगली वापसी मात्र पंकेशच्या माध्यमातून बघायला मिळते. निर्धाव चेंडू. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल या षटकामध्ये. बघूया पंकेश. आणि इथे बघूया अक्षय. 1 बाउन्स फील्ड केला जाईल आणि 2 धावांमध्ये रोखू शकणार नाही. या 2 धावेने धावसंख्या आकार घेताना 18 ऑन दी बोर्ड. षटकातला शेवटचा डोस बाकी असेल. बघूया पंकेश यांचा आणि इथून अजून जिंकण्यासाठी 32 धावीची गरज. 13 चेंडू आणि 32 धावा. इथे बघूया झेल सुटलाय. 2 जीवनदान या षटकामध्ये मात्र मिळाल्यात मयूरला आणि मात्र टेक कॅच आणि विन मॅच हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे आणि तो विसरता कामा नये. इथे मात्र विसरून चालणार नाही. षटक संपला. 2 षटकात धावसंख्या मात्र फलकावर बघायला मिळत आहेत 19. 30 षटक येईल तत्पूर्वी ऐकूया डीजेला. यस धन्यवाद डीजे. गोलंदाज योगेश आलाय. चला घाई करायची आहे. यानंतर एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. निर्णय हा संघाच्या संघनायकानेच घ्यावा जेणेकरून आपला वेळ वाचेल. इथे मात्र चेंडूला भिडकावून दिलाय. मुनेश आलाय आणि बघूया यस विकेट. मयूरला आता मात्र नक्कीच 2 जीवनदान नंतर 3रं मात्र नाही आणि इथं आता परतावा लागेल बॅक टू द पवेलियन. चला नवीन फलंदाज रेडी राहायचा आहे. चला
इथे मग बघूया, एज लागलाय, एकच धाव. आणि इथे मात्र स्विच हिटचा फटका, चेंडू सरळ येतोय आउट ऑफ दी पाक. 6 धावा आणि या 6 धावेने धावसंख्या आकार घेताना 26. चला घाई करायची आहे. धन्यवाद डिझाय. एक इनिंग होईल, दुसऱ्या इनिंगला हे होईल, म्हणजे एक ओव्हर होईल, दुसऱ्या इनिंग नंतर मग होईल. असं नाही होत. आईला मी इकडे ते किती झालं? शेवटचा चेंडू, 7 चेंडू आणि 24 धावेची गरज. इथे मात्र इनसाइड आउटचा फटका धनराज येतोय आणि मी अशी चूक करणार नाही. माझ्यावर ती जबाबदारी दिली आहे आणि ती जबाबदारी मी मात्र नक्कीच पूर्ण पार पाडेन. यस, साईला परता लागेल बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज, चला घाई करायची आहे. चला घाई करायचे. 6 चेंडू 24. पुढचा चेंडू. इथे मात्र पहिला चेंडू सिंगल. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 27, अजूनही 23 धावीची गरज. इथे मात्र निर्धाव चेंडू आलाय. इथून 4 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 4 चेंडू जर 4 षटकार आले तर मात्र नक्कीच विजय संपादन करतील, परंतु कठीण आहे. पण क्रिकेट मध्ये मात्र नक्कीच कठीण असं काहीच नाहीये. अनिश्चितचा खेळ म्हटलं जातं क्रिकेटला. आणि इथून मात्र बघूया, 1 धाव. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना सिंगल आणि मात्र नक्कीच शेवटचा चेंडू असेल.
हॅलो, अनाउन्समेंट आहे की आजच्या दिवसाचा जो खेळ आहे आपण इथेच थांबवतोय, कारण की एक इनिंग उजेडामध्ये होईल आणि दुसरी इनिंग मात्र थोडासा अंधार पडेल, त्यासाठी टॉस आहे तो कंटिन्यू राहील. उद्या मात्र सूर्यवारी संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. परफेक्ट 8:30 वाजता उद्या मात्र